हिरवीगार झाडं, फुलांचा सुगंध, निसर्गात दडलेला आनंद अमर्याद. पाखरांचे गाणे, नदीचा तो नाद, मनाला देतो शांततेचा संवाद. डोंगर उंच, आभाळ निळे, पावसाचे थेंब मोत्यासारखे चमके. वाऱ्याची झुळूक अलगद येई, थकलेल्या मनाला नवचैतन्य देई. निसर्ग आहे सुंदर देणं, त्याचं जपणं आपलं कर्तव्य ठरणं. झाडे लावा, प्रेम द्या धरतीला, हसत राहू दे ही सृष्टी साऱ्या जगाला. हसत राहू दे ही सृष्टी साऱ्या जगाला. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर सकाळी पाणी घालता घालता माझं झाडांचं काही निरीक्षण चालू असतं. तर हे जे अनंताचं झाड आहे ना, ह्याला इतक्या कळ्या आल्या होत्या. पण इथे आहे ना, एक गब्बर सिंग आहे. खरंच म्हणजे एक असं सुरवंटराव कसा असतो तसा आहे. आणि तो काय करतोय, सगळी कळ्या ज्या येत आहेत ना, त्या सगळ्या कळ्या तो खातोय. म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं, एकदा मला दिसला होता तेव्हा मला असं वाटलं की निघून जाईल किंवा पडून जाईल किंवा काय. पण आता जेव्हा मी बघते ना, की इतक्या कळ्या येत आहेत आणि अचानक कुठे गायब होत आहेत. तर अशा काय काय गोष्टी असतात आणि तो इतका हिरवा म्हणजे त्याचा रंग आहे ना, की तो दिसतच नाही कुठे झाडांमध्ये कुठे लपलाय. पण शोधावं लागेल त्याला आणि त्याची चौकशी करावी लागेल जरा मला. नाहीतर माझ्या झाडांना फुलंच येणार नाही त्या इतक्या सुंदर. तर असं झाडांकडे बघितलं ना, तर मन असं ताजं-तवानं, प्रसन्न, छान वाटतं. आणि खरंच आता आतुरता लागली आहे ती म्हणजे की पावसाची. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय, पण इथे काही पाऊस पडत नाही आणि इतकं गरम होतंय की काय सांगू. म्हणजे तुम्हाला पण होतच असेल. तर म्हणून म्हटलं पाऊस पडला ना, तर थोडंसं असं छान थंडावा येईल. आणि इथे बघा जे प्लास्टिक लावलं होतं गॅलरीला, तर त्याचा अक्षरशः अवतार झाला आहे. कारण हवा इतकी जोरात येते ना, इथे मला काहीतरी वेगळी सोय करावी लागणार आहे आता पावसाच्या आधीच. नाहीतर इथून सगळं पाणी हवेच्या जोराने ना पूर्ण आतमध्ये येतं आणि संपूर्ण म्हणजे घराच्यासुद्धा आतमध्ये येतं. इतका फोर्स असतो पाण्याचा. तर त्याच्या आधीच काहीतरी उपाययोजना मला इथे करावी लागणार आहे. तर तोच विचार चालला आहे की नक्की काय करायचं, कारण प्लास्टिकचा तर इथे काहीच ठराव लागत नाही आहे. दर म्हणजे नवीन सकाळ येते, नवीन दिवस येतो, तर तसंच नवीन काही ना काही आपल्यासोबत घडत असतं. नवीन दिवसाची नवीन सुरुवात असते. तर तसंच ना स्वामींच्या इच्छेने माझ्याकडे काही छान गोष्टी आल्या आहेत, तर ते मी तुम्हाला पहिले दाखवते. तर ज्या दादांनी मला स्वामींची जी लिखित वही आहे नामस्मरणाची आणि स्वामींची जी बखर आहे ती पाठवली होती, तर त्यांनीच मला ना स्वामींची एक छान अशी पोथी पाठवली आहे. आणि ही पोथी विशेष का आहे ती मी तुम्हाला सांगते. की श्री स्वामींच्या आज्ञेनुसार लिहिलेली, त्यांचा तथास्तु आशीर्वाद लाभलेली, त्यांच्याच उपस्थितीत प्रकाशित झालेली, ऑगस्ट 1872 प्रकाशित झाली आहे श्री स्वामी समर्थांची फलदायी पारायण पोथी. त्याच्यामध्ये संस्कृत आणि मराठी असं दोन्ही दिलेलं आहे. याच्यात खूप सुंदर आहे. म्हणजे ह्या पोथीचं नाव आहे नित्याचे सांगती. तर मी तुम्हाला ना फ्रंट बॅक कॅमेऱ्याने व्यवस्थित दाखवेल, कारण असं दिसत नाही आहे व्यवस्थित फ्रंट कॅमेऱ्याने. त्याच्यामध्ये डॉक्टर यशवंतराव पाटील सर संकलन आणि संपादक, आणि आतमध्ये भरपूर काय काय माहिती आहे. पार्श्वभूमी दिलेली आहे, रचनाकाराचे मनोगत आहे, शुभाशीर्वाद आहे, प्रकाशकाचे मनोगत आहे. काहीतरी कारण असेल म्हणूनच स्वामींनी इथपर्यंत ती पोचवली असेल. आता अधिक महिना सुरू झाला आहे, आपल्याला वेगवेगळे आपण पारायण करतोय, भगवान विष्णूंची सेवा करतोय, तर त्याचसोबत ही सुंदर अशी जी पारायण पद्धत आहे तर ती आपण केली पाहिजे. या नित्याची सांगती या पोथीचे संस्कृत अथवा मराठी पारायण करताना आपणा सर्वांची अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांबद्दल हीच भावना असावी. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या, चालो वाटे आम्हा तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा. हे संत तुकारामांचे शब्द आहेत. आणि ही भावना ठेवून म्हणजे नित्याचे सांगती या पोथीचं नावच आहे. तर ही भावना ठेवून आपण या पोथीचं पारायण करायचं आहे. त्यामध्ये पारायण कसं करायचं ते पण दिलं आहे की एक अध्याय याप्रमाणे चार संस्कृत अध्याय त्याच्यामध्ये आणि 5 मराठी आहेत, म्हणजे सेमच आहेत दोन्ही पण. तर दिवसात एक पारायण पूर्ण करावे, म्हणजे एका दिवसात आपल्याला पूर्ण वाचायचं आहे. अशी पारायणे शक्य असल्यास नित्य करावीत, म्हणजे रोज. ज्यांना वेळ असेल ते एका दिवसाचे पारायण करू शकतात.
संस्कृत तसेच मराठी या दोन्ही भाषेतील पारायणांची फलश्रुती सारखीच आहे. पारायण आटोपल्यानंतर या ग्रंथाच्या शेवटी जी आरती दिली आहे ती म्हणावी व तारक मंत्र म्हणावा. म्हणजे ज्यांना शक्य असेल, वेळ असेल तर ते रोज करू शकतात पारायण, किंवा आपल्याला एका दिवसात ना पूर्ण अध्याय वाचायचे. तर खूप असे मोठे नाही आहेत अध्याय, 4च अध्याय आहेत. संस्कृतमध्ये 4 अध्याय आहेत आणि मराठीमध्ये सेम जे अध्याय आहेत ते 5 अध्याय दिलेले आहेत. तर तुम्ही मराठी वाचायचं असेल तर मराठी वाचू शकता, किंवा संस्कृत वाचायचं असेल तर संस्कृत वाचू शकता. पण एका वेळेला आपल्याला सगळे वाचायचे. जसे आपण स्वामीचरित्र सारामृताचं कसं आपण 3-3 अध्याय वाचतो आणि पारायण करायचं असेल तेव्हा संपूर्ण 21 अध्याय वाचतो. पण इथे तसं नाही आहे. इथे आपल्याला एका दिवसाला म्हणजे एका वेळेला सगळे अध्याय वाचायचे आहेत. तर अशा प्रकारे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आपण करतोच, गुरुचरित्राचं पारायण आपण करतोच. पण ही जी पोथी आलेली आहे ना, ही कदाचित स्वामींचीच इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार ही पोथी आपल्यापर्यंत आली आहे. नित्याचे सांगाती म्हणून पोथीचं नाव आहे आणि ही पोथी स्वामींच्या उपस्थितीत लिहिली गेलेली पोथी आहे. तर म्हणून मला दादा म्हणाले की ताई ही विशेष पोथी आहे स्वामींची. आतापर्यंत फक्त स्वामीचरित्र सारामृत, गुरुचरित्र असे जे ग्रंथ आहेत तेच आपण वाचतोय, पण हे आज नवीन काहीतरी माझ्यापर्यंत आलेलं आहे. तर ज्यांना हवी असेल पोथी तर त्यांनी दादांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा इथे पण स्क्रीनवरती येत असेल. तर नवीन नवीन ज्या सेवा आहेत ना त्या आपल्याकडून याद्वारे होत आहेत आणि जितक्या जास्त सेवा आपण करू, जितक्या जास्त सेवा आपल्याकडून होतील, खूप 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 पुण्य फलदायी. जसं म्हटलं की अधिक महिना आहे, जितकी अधिक सेवा करा तितकं अधिक पुण्य आपल्या पदरी पडत असतं. तर अशा ह्या पोथी त्यांनी मला पाठवल्या आहेत आणि एक पुस्तक पण आहे त्याच्यासोबत, स्वामी समर्थांच्या उपासनेची मुळे आणि फळे. तर ज्यांना वाचनाची आवड आहे ना त्यांच्यासाठी खूप छान छान पुस्तकं त्यांच्याकडे आहेत. बघा आपण स्वामींचं आपण नेहमी स्वामींबद्दल बोलत असतो, स्वामींचं सांगत असतो. तर म्हणजे ज्या सत्पुरुषाची किंवा ज्या अवतारी पुरुषाबद्दल आपल्या मनात इतकं प्रेम आहे, तर त्यांच्याबद्दल आपण जितकं जास्तीत जास्त जाणून घेऊ तितकं आपण त्यांच्या आणखीन जवळ पोचू. किंवा कोणी जेव्हा असं बोलतं काही त्यांच्याविषयी किंवा काय, तर आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे त्यांच्याबद्दल सांगता येतं की ज्यांच्यासाठी किंवा ज्या अवतारी पुरुषांसाठी आपण इतकं सगळं म्हणजे आपला देवधर्म किंवा आपली जी उपासना, आपले व्रतवैकल्य हे सगळं जे करतो, तर आपल्या मुलांनासुद्धा आपल्याला त्याबद्दल सांगता येतं की ते खरंच कोण होते, काय होते, कसे होते. जर आपल्यालाच माहिती नसेल, आपण फक्त एक कर्मकांड करायचं म्हणून आपण फक्त जर पोथी, पारायण, व्रतवैकल्य जर करत असू तर खरंच म्हणजे त्याला तितकं अर्थ नाही आहे. जितकं त्यांना समजून घेऊन आपण ती जी गोष्ट करणार आहोत ना त्याला खूप जास्त महत्त्व मिळणार आहे. आणि ही जी बखर मी तुम्हाला दाखवली होती, तर आज ना मी एका ताईने मला सांगितलं की ताई आता रोज तू एक एक गोष्ट बखरमधली वाचून दाखव. तर मी तुम्हाला पहिला नंबरची जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते. तर इथे 1 जानेवारी लिहिलं आहे, चीन देशातील स्त्री पुरुष असं या गोष्टीचं नाव आहे वरती. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी प्रकट होण्यापूर्वी काही दिवस हिमालय पर्वतावर होते. एके दिवशी त्या पर्वतावर एक चीनी दाम्पत्य औषधी वनस्पती शोधण्यासाठी आले. ते दोघेही आनंदाने इकडे तिकडे फिरत असताना त्यांना गुहेत बसलेले श्री स्वामी समर्थ दृष्टीस पडले. हा कोण सैतान, राक्षस, पिशाच्य वृत्तीमय धारण केलेला जादूगर आहे? अशा शब्दात श्री स्वामींची थट्टा करून ते दोघेही पोट धरून हसू लागले. वृक्षाआड जाऊन कामेच्छेने ते विनोद करू लागले. तेथील एकांत, सुंदर वनराई, रानगंधामुळे त्यांच्या कामवासना अनावर झाल्या. त्यांचे शृंगारिक चाळे सुरू झाले. श्री स्वामींसारखा कोणी त्यांच्या समीप आहे याचाही त्या कामातूर दाम्पत्यास विसर पडला. उलट त्यांनी श्री स्वामींची थट्टा मस्करीच चालू ठेवली. तेव्हा श्री स्वामींनी योग सामर्थ्याने त्या चीनी स्त्रीचा पुरुष बनवला. या चमत्काराने ते दोघेही घाबरून गेले. हा कोप त्या गुहेत बसलेल्या संन्याशाचा, श्री स्वामी समर्थांचा आहे असे म्हणून त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. त्यांना पश्चाताप होऊन ते म्हणू लागले, महाराज, आम्ही मूर्खपणाने आपले सामर्थ्य न ओळखून कामांध होऊन आपली खूप निंदा केली. त्याचे प्रायश्चित्त आम्हास मिळाले. कृपा करून स्त्रीचा देह पूर्ववत करावा. त्या चीनी दाम्पत्याला केलेल्या कर्माचा झालेला पश्चाताप पाहून
दयाघन श्री स्वामी समर्थांनी अमृतदृष्टीने रूपांतरित झालेल्या पुरुषाकृतीकडे पाहिले तेव्हा तिचे शरीर पूर्ववत झाले. हे लिहिले की बखर 202 असं इथे नंबर लिहिला आहे. अर्थ आणि भावार्थ पण दिला त्याच्यामध्ये. सध्याच्या काळात नको त्या ठिकाणी कामांध कृतींना ऊत आला आहे. अनेक ठिकाणी पाश्चात्य संस्कृतीचा विपरीत परिणाम आपल्याकडेही पाहावयास मिळतो. आधुनिकतेच्या नावाखाली या उन्मादक शृंगारिक कृतींनी उच्छाद मांडला आहे. हे आपण दूरदर्शनवर पाहतो, वर्तमानपत्रात वाचतो, अनेक सार्वजनिक ठिकाणी बघतो सुद्धा. वेळी अवेळी, दिवसा ढवळ्या, भान सुटलेली अशी अनेक दृश्य आपणास शरमेने मान खाली घालवण्यास लावतात. एकीकडे मंदिरापुढे लांबच्या लांब रांगा, सत्संगांना प्रचंड गर्दी, देव, धर्म, उत्सव, अन्नदान, भंडारे यांची रेलचेल आणि दुसरीकडे उत्साही चंगळवाद, बेधुंद स्वैराचारी दिसतात. या सर्व विपरीत परिस्थितीचा आपण शांतपणे विचार करणार आहोत की नाही? तरुण युवा पिढी स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी धडपडणार की कामवासनेच्या गटार गंगेत लोळणार? या श्री स्वामी लीलेतून आपण काय अर्थबोध घेणार हे आता तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे. तर अशी आजची ही पहिली गोष्ट होती आणि फक्त गोष्ट नाही आहे तर गोष्टीतून आत्ताच्या परिस्थितीला त्यांनी म्हणजे कनेक्ट केलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीत या गोष्टीचा खरंच काय आपण बोध घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे ते सुद्धा त्यांनी खूप सुंदर प्रकारे सांगितलं आहे. तर असंच मला जसं जसं जमेल ना तसं एक एक गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवेल. पण मी तर म्हणेन की तुम्ही सुद्धा ही बखर नक्की घ्या आणि नक्की वाचा. स्वतः आपण जेव्हा वाचतो ना त्याचा एक परिणाम वेगळाच असतो आणि खूप छान आहे. तर असंच आपल्याकडून या सगळ्या सेवा होत राहो आणि चला मी आता माझ्या कामाला लागते. तर आपल्या रोजच्या काही ना काही गोष्टींसोबत आपल्या घरातली कामच इतकी असतात की संपतच नाहीत आणि काही ना काही आपल्याला प्रिपरेशन करून ठेवावं लागतं. सगळ्यांच्या तब्येतीची जी काळजी आहे ती आपणच घेतो, कारण आपण जे अन्न बनवणार आहे तेच सगळे खाणार आहेत, त्यातूनच सगळ्यांना एनर्जी मिळणार आहे. तर म्हणून व्यवस्थित थोडंसं प्लॅनिंग केलं ना तर आपल्याला सुद्धा हलकं जातं. अगदी आयत्या वेळेला जर विचार करायला गेलो की आता नाश्ता काय बनवू, मग सकाळी डब्याला भाजी काय बनवू, मग भाजी जर चिरलेली नसेल तर मग सकाळची गडबड. तर असं होण्यापेक्षा थोडंसं व्यवस्थित प्लॅनिंग केलं ना तर आपली बरीचशी गडबड, बरीचशी धावपळ आपण स्वतःच कमी करू शकतो. तर म्हणून आता थोडं थोडं ना मी असे कडधान्य भिजवून ठेवते, कारण हिरव्या भाज्या पण घ्यायला गेलं तर किती महाग झाल्या आहेत आणि त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो. तर म्हणून म्हटलं चला कडधान्य भिजवूया. आणि हे छान आहे ना, मी एक स्प्राउट मेकर घेतलं आहे की तुम्हाला माहिती आहे की आता कडधान्यांचं म्हणजे जे मोड आलेले कडधान्य असतात त्यांना किती महत्त्व दिलं जातं. तर स्पेशली आम्हाला ना बाकी आमच्याकडे कोणी मोड आलेलं खात नाही, पण मटकीला छान मोड आले ना तर मटकी खूप मस्त लागते. आणि ह्यात प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे की म्हणजे चेंज झाले ना, समजा वरचा डब्बा खाली, खालचा डब्बा वर असं झालं तर मग ते ना बसत नव्हतं व्यवस्थित. तर म्हणून म्हटलं चला ह्याच्यावर मार्करने लिहूनच टाकू, पहिला, दुसरा, तिसरा, म्हणजे लक्षात राहील की कुठला डब्बा कुठे ठेवायचा आहे. आणि यामध्ये ना थोडंसं खाली बघा बेस असतो, तिथे आपल्याला पाणी टाकावं लागतं आणि यामध्ये आतमध्ये एक छोटासा टॅप असतो की जिथून त्याला पाण्याचं थोडंसं असं बाष्पीभवनसारखं सप्लाय होत असतो आणि त्यातून ते मोड येत असतात. नॉर्मली आपण काय करतो की कडधान्य रात्रभर भिजत ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी कपड्यामध्ये बांधून ठेवतो. तर तसं करण्याची गरज पडत नाही. बघा याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही कडधान्य छान रात्रीचे भिजलेले असतात, त्यातलं पाणी काढून टाकायचं पण आपण पूर्ण आणि अशा प्रकारे ह्यामध्ये पसरवून ठेवायचं. अगदी खूप गच्च भरू नका, कारण कसं आहे ज्याला मोड यायला ना त्याला थोडीशी जागा ठेवावी लागते. तर म्हणून पूर्ण गच्च भरू नका. तर माझ्याकडे मटकीच मी खूप जास्त भिजवली होती, कारण मटकीचे बघा भरपूर प्रकार करता येतात. म्हणजे सुकी भाजी करता येते, पातळ रस्सा भाजी करता येते, तुम्ही मिसळसारखं बनवू शकता. अगदी खूप प्रकारात त्याचा वापर. परत मटकी आपण असं सकाळी जे आपण ब्रेकफास्टला असं स्प्राउट्स म्हणून त्याच्यामध्ये काही ना काही थोडंसं मिक्स करून, थोडंसं शिजवून ते आपण खाऊ शकतो. तर म्हणून मी तिन्ही याच्यामध्ये म्हणजे डब्यांमध्ये मटकीच ठेवली, कारण बाकीचं काही मला असं म्हणजे मोड आलेलं कोणी खात नाही. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ठेवले ना पण मी तुम्हाला सांगते, आता जर म्हणजे आता गरमीचा सीझन आहे तर अगदी एका दिवसात म्हणजे संध्याकाळपर्यंत लगेच याला छान असे मोड येतात. आणि मग व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं तर आपलं म्हणजे एखाद आठवड्याची तरी अगदी मस्त अशी सोय होऊन जाते. टेन्शन नाही राहत. मध्ये मध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा छान आपण ह्याची मटकीची भाजी करू शकतो.
तर स्वामींना छान आज अशी अंघोळ घातली. स्वामींची ही जी मूर्ती आहे ना, ह्याला मी अभिषेक जास्तीचा करत नाही. कारण दादा म्हणाले, की ह्याची स्किनचा जो कलर आहे ना, तो खराब होऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये आंबट जे असतं, त्याच्यामध्ये प्रक्रिया होऊ शकते. तर नॉर्मल पाण्यानेच अंघोळ घातली ना, पण स्वामींना अंघोळ घालताना इतकं छान वाटतं, इतकं समाधान वाटतं ना, खूप बरं वाटतं. तर बघा मटकी मी तुम्हाला दाखवते, की लगेचच मोड आले. म्हणजे संध्याकाळपर्यंत अगदी त्याला लगेच असे छान मोड आले. आणि अशी मोकळी मोकळी सुकी सुकी ठेवा. त्यानंतर छान व्यवस्थित ना कडदाने भिजल्यानंतर ते 2-3 पाण्याने खळखळून म्हणजे धुवून काढायचे. कारण कधी कधी बघा त्याला असा एक वेगळाच उग्रस असा वास येतो. आणि मग तसंच जर भरून ठेवलं तर तुम्ही कधी कधी भाजीसुद्धा बनवली ना, त्या भाजीला पण तसाच वास येतो. तर म्हणून तसं नको व्हायला म्हणून कडदाने छान व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि मग थोडेसे निथळल्यानंतर मग ते स्टोअर करून ठेवायचे. तर अशा प्रकारे मी आता तिन्ही जे प्लेट्स आहेत ना, तिन्ही डब्यांमधलं याच्यामध्ये भरून ठेवते आणि मग थोडे थोडे जसे लागतील तसं आपण ह्याचा वापर करू शकतो. आता ना काम करता करता मी तुमच्यासोबत एका छान अशा विषयावर बोलणार आहे, की छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपण खूप मनाला लावून घेतो. एका छोट्याशा शब्दामुळे आपला पूर्ण दिवस आपण स्वतःच खराब करतो. तुम्हाला पण असं वाटतंय का? तर आता व्हिडिओ पुढे नक्की कंटिन्यू करा. आपण सगळेच ना कधी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, त्या खूप मनाला लावून घेतो. कोणीतरी फोन केला नाही, मेसेज सीन करून कोणी रिप्लाय दिला नाही, कोणीतरी थोडंसं उलटं बोललं, आपल्या कामाचं कौतुक झालं नाही आणि मग आपल्या मनात विचारांचं ना एक वेगळंच वादळ सुरू होतं. रात्रभर आपण कधी कधी त्याच गोष्टीचा विचार करत राहतो, की मी चुकीची आहे का? त्यांना माझी काही किंमतच नाही आहे. लोक माझ्याबद्दल असं का वागतात? मी तर चांगलं वागते, मग लोक असं का वागतात? आणि हळूहळू ह्याचे जे परिणाम आहेत ना, ते आपल्या मनावर व्हायला लागतात. आपलं मन थकायला लागतं. पण तुम्हाला सत्य काय आहे माहिती आहे का? प्रत्येक गोष्ट आपल्या मनाला लावण्यासारखी नसते. पण आपण काय करतो? लोकांच्या एका शब्दाला, एका रिॲक्शनला, एका ॲटिट्यूडला इतकं महत्त्व देतो, की स्वतःचं सुखसुद्धा आपण त्यामध्ये विसरून जातो. कधी विचार केला आहे का? ज्यांच्यासाठी आपण रडतो, ज्यांचा आपण विचार करतो, त्यांना कदाचित ह्याची कल्पनाही नसते. काही लोक फक्त त्यांच्या मूडमध्ये असतात. काही लोक त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये अडकलेले असतात. तर काहींचा स्वभावच थोडासा हा कठोर असतो. पण आपण मात्र प्रत्येक गोष्ट स्वतःशी जोडून घेत असतो आणि इथेच आपण चुकतो. मनाला सगळं लावून घेण्याची सवय हळूहळू आपली शांतता हिरावून घेत असते. तुम्ही बाहेर जाऊन हसत असता, पण आतून सतत कुठेतरी काहीतरी चालू असतं. छोट्या गोष्टी, छोटे शब्द, छोटे प्रसंग मनात इतके मोठे होतात, की आपण आपला आनंद हरवून जातो. कधी-कधी आपण स्वतःलाच इतकं त्रास देतो, जितका त्रास समोरच्याने सुद्धा आपल्याला दिला नसतो. यालाच म्हणतात ओव्हर थिंकिंग. ही अशी गोष्ट आहे, जी घडलेल्या गोष्टींपेक्षा आपल्याला जास्त थकवते. तर लक्षात ठेवा, लोकांचं काम आहे बोलणं. काही लोक समजून घेतील, काही लोक जज करतील, काही इग्नोर करतील. पण प्रत्येक वेळी स्वतःला एक्सप्लेन करत बसलात ना, तर आयुष्य जगायचं कधी? कधी-कधी शांत राहणं, सोडून देणं आणि पुढे जाणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. स्वतःची किंमत लोकांच्या वागण्यावर ठरवू नका. जर कोणी तुमच्याशी नीट बोललं नाही, तर याचा अर्थ तुम्ही वाईट आहात असं होत नाही. जर कोणी तुमची व्हॅल्यू केली नाही, तर याचा अर्थ तुमची व्हॅल्यू कमी आहे असं होत नाही. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण कधी स्वतःची शांती हरवून बसतो. कारण दिवसाच्या शेवटी तुमच्या मनाची काळजी ही तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागते. बघा, जीवन खूप छोटं आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीवर रडण्यासाठी नाही. काही गोष्टी फक्त हसून सोडून द्यायच्या असतात. मन शांत ठेवायचं असतं, स्वतःवर प्रेम करायचं असतं आणि लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी मनाला लावायच्या नसतात. कारण काही गोष्टी या फक्त त्या क्षणापुरत्याच असतात.
तर मीसुद्धा कधी-कधी या अशा परिस्थितीतून जाते आणि आता तर त्यातून काही ना काही मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करते. तर तुमच्यासोबत पण असं होतं का? झालं आहे का? तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.